श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन यावं अशी मी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करते. 2026 मध्ये येणारा अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास हा 17 मे पासून सुरू होऊन 15 जून पर्यंत चालणार असून हा काळ अत्यंत पवित्र, ऊर्जेवान आणि आध्यात्मिक दृष्टीने प्रभावी मानला जातो. हा महिना दरवर्षी येत नाही, तर साधारण 3 वर्षाने एकदा येतो. कारण चंद्र आणि सूर्य वर्षातील दिवसांच्या कारणामुळे हा अतिरिक्त महिना जोडला जातो आणि त्यामुळे वर्षात 13 महिने होतात. पूर्वी या महिन्याला कुणी महत्त्व देत नव्हतं, पण भगवान विष्णूंनी या महिन्याला आपलं नाव दिल्यानंतर तो पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्याचं महत्त्व अनेक पटीने वाढलं. या महिन्यात जप, तप, दान, व्रत आणि योग्य उपासना केल्यास त्याचं पुण्य विशेष वाढतं असं मानलं जातं. त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप, विष्णू स्तोत्र, गीत किंवा रामायण वाचणे, सकाळ संध्याकाळ दिवा लावणे आणि तुळशी पूजन करणे अत्यंत शुभ मानले जातं. याच काळात अन्नदान, वस्त्रदान किंवा 33 वस्तूंचं दान केल्यास विशेष फळ मिळतं असं शास्त्रात सांगत आहे. पण त्याच वेळी विवाह, गृहप्रवेश, नामकरण यासारखी शुभ कार्य टाळावी असंही सांगितलं जातं. कारण हा महिना नवीन सुरुवातीसाठी नसून आत्मशुद्धी आणि साधनेसाठी असतो. या सर्व गोष्टींमध्ये सर्वात भावपूर्ण आणि महत्त्वाची परंपरा म्हणजे आईची ओटी भरणं. ही केवळ प्रथा नसून आईप्रती कृतज्ञ व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. या दिवशी आईला पाटावर बसून हळद कुंकू लावून तिच्या पदरात तांदूळ, नारळ, खण, साडी किंवा ब्लाउज पीस, हिरव्या बांगड्या, सुखामेवा आणि शक्य असेल तर अनारसे ठेवून ओटी भरली जाते आणि तिच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी मनापासून प्रार्थना केली जाते. विशेष म्हणजे 33 या संख्येला खूप महत्त्व असल्यामुळे 33 रुपये किंवा 33 पदार्थ देणं शुभ मानलं जातं. जर आई हयात नसेल तर सासूबाई किंवा घरातील वडीलधारी स्त्रीला आई मानून ही परंपरा पूर्ण करता येते. तसंच या महिन्यात स्त्रियांनी चांदीचे जोडवे नवीन घालणे किंवा बदलणे शुभ मानले जाते, कारण ते ऊर्जा संतुलन आणि वैवाहिक सुखाशी जोडलेले आहे. मात्र सोन्याची जोडवी टाळावी असं शास्त्रात सांगितलं आहे. या काळात सात्विक आहार, संयमित वाणी, चांगले विचार आणि देवी शक्ती यांना खूप महत्त्व आहे. कारण या महिन्यात केलेली प्रत्येक चांगली कृती अनेक पटीने फळ देणारी असते. म्हणून हा महिना केवळ रीतिरिवाजांसाठी नाही, तर स्वतःला सुधारण्यासाठी, नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आणि देवाशी जवळीक वाढवण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. ही माहिती स्वतःसाठी ठेवा.